एकनाथ शिंदे साहेब, आता तुमचे पीए वगैरे तर कोणी दिसत नाहीत, पण आर्टिकल 19(1)(a त्याला म्हणतात फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन, हे गॅरंटेड आहे, गॅरंटेड आहे, गॅरंटेड. मला माहित नाही हॉटेलच्या धंदेवाल्या आमच्या प्रताप सरनाईक मंत्री महोदय, त्यांच्या हॉटेलमधले वेटर भाऊ फक्त मराठीतच बोलतात का, हे आता प्रताप सरनाईकांनी सांगितलं पाहिजे. आणि वेटर भावांना 3 स्टार 4 स्टारच्या आमचं काही म्हणणं नाही, त्यांना जर मुभा असेल तर रिक्षावाल्या भावांना का मुभा नको. ह्या सगळे प्रश्न उपस्थित केले जातीलच, कारण हे फंडामेंटल राईटशी संबंधित आहे. एज्युकेशनल राईट आणि मायनॉरिटीला दिलेले अधिकार आहेत. हिंदी भाषिक आहे, बाजूला शाळा आहे आमची तुलसी मानस स्कूल, तुम्ही जबरदस्ती करणार आहात का, ती जबरदस्ती चालेल का. त्याच्यामुळे आर्टिकल 30(1)चं सुद्धा तुम्ही भारतीय संविधानाचं व्हायोलेशन करत आहात. त्याचबरोबर कल्चरल प्रोटेक्शन आहे. उद्या जर तुम्ही म्हणाल की रिक्षेवाला भाऊ जर एखाद्याला ग्रीटिंग करत आहे, स्वागत करत आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार. या भाषेत गुजराती में क्यों बोले हो मुबारक, क्यों बोले हो हिंदी में मुबारक, क्यों बोले हो बंगाली में मुबारक, हे नाही चालणार. त्याचबरोबर ज्या प्रकारे हिंदी इंग्लिश ही स्पीकर आणि चेअरमननी परमिट केलेली भाषा आहे, त्या प्रकारे आमचं म्हणणं आहे की हिंदी भाषा आता राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित व्हावी. उच्च आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही म्हणणार आहात का मराठीत बोललात तरच. आता मला सांगा, माननीय प्रताप सरनाईक आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या पक्षाच्या चिन्हाचं जे युक्तिवाद चालू आहे, मान्यवर जे कोणी वकील असतील तुमचे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत, त्यांना तुम्ही सांगितलंय का की मराठीत युक्तिवाद करा म्हणून. मराठीत युक्तिवाद चालतंय का. त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही अशा प्रकारे घाईघाईनं देशामध्ये राज्यामध्ये भाऊबंदकी, भाषेच्या आधारावर तोडातोडी, भाषेच्या आधारावर रोटीवर तोडातोडी, मारामारी, गलिच्छ राजकारण, हे सगळं तुम्ही थांबवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचबरोबर मला पुढे जाऊन हे म्हणायचं आहे की उद्याच्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हे सगळे जे उद्या त्यांनी जे दिवस निवडलाय इंडिपेंडन्स डेच्या दिवशी, तो तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी, उद्या हर्षाचा दिवस आहे, हर्ष उल्हासाचा दिवस आहे, अशा दिवशी प्रताप सरनाईकांनी ज्या प्रकारे त्यांचं गलिच्छ सगळं विचार समोर आणलेले आहेत, डिस्टर्ब करायचा जो त्यांचा आयडिया आहे, जो त्यांचा मानस आहे, तो मानस कोणत्याच परिस्थितीमध्ये जे आहे चालला गेला नाही पाहिजे आणि तो थांबवला पाहिजे दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, असं माझं आव्हान आहे. उद्या एकाही रिक्षावाल्या भावाला कोणी हात लावता कामा नये, असं माझी मागणी आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे आपण बघत आहोत की माननीय बावनकुळे साहेबांना टार्गेट मनोज जरंगे नावाचे, आता मला म्हणावंच लागेल, ज्या प्रकारे घाणेरड्या शिव्या दिल्या चालल्यात, शिव्यांचं स्वतःकडून समर्थन जस्टिफिकेशन ते करतायत, ही अपप्रवृत्ती हा वैचारिक महाराष्ट्रावर सामाजिक अशा प्रकारच्या बाष्कळ भाषेचा लागलेला डाग, मनोज जरंगेचे हे विचार आणि त्यांची भाषा ही महाराष्ट्राच्या समाजकारणावर डाग आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तो स्पष्टपणे म्हणतो एकनाथ शिंदेचे काम झाल्यावर फडणवीसांनी त्यांना सोडून दिले, म्हणजे ही भाषा एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, एकनाथ शिंदे साहेबांसाठी मनोज जरंगे का करत आहे, ह्याच्या मागचं राजकारण काय, हे सुद्धा स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्याचे कारण दोन आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब एकदा सुद्धा भ्रष्ट शब्दानं असं म्हणले नाही की मनोज जरंगे स्टॉप दॅट, हे म्हणलेले नाहीत.
त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा चिकन्या गोष्टी करतायत, चिकन्या गोष्टी करतायत. बोलतो गैरसमज दूर करतो, बोलतो गैरसमज दूर करतो, हे चोपल्यासारखं लेपल्यासारखी. इवन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे बोललं चाललंय, ज्या प्रकारे टर उडवली चालली, ज्या प्रकारे केवळ तेली समाज म्हणून, ओबीसी समाज म्हणून उद्या तुमच्या संजय शिरसाटांना जर उद्या त्यांनी संजय म्हणला, उद्या त्यांनी आणखीन मारड्या धेडग्यासारखे शब्द वापरले तर नवीन राहणार नाही. वेळीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याची व्यवस्था करा. तुम्हाला सांगतो एवढंच, जर एखादा वात्र टीकाकार बोलला असता तर 6 महिने तरी त्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब ते थेट तुमचं समर्थन करूनच बोलतंय, आणि तुमच्या समर्थनामुळे जर त्याला एवढी मुभा असेल, रान मोकळं असेल, तर हे अत्यंत गैर आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि चोपडेगिरीतून त्याला चोंबाळणं नको. कायद्यापेक्षा तो मोठा नाही. जे प्रमाणपत्र चुकीचे ते रद्दच होतील, टिकणारच नाहीत. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही दिलेलं आरक्षण पूर्वसंध्येवर सांगतो, ह्या डिसेंबरच्या नंतर ते आरक्षण संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, मला वाटत नाही ते टिकेल. या डिसेंबर मध्ये तुम्ही दिलेलं एकनाथ शिंदे साहेब आरक्षण संपुष्टात येईल, हे मी संविधानाचा विद्यार्थी या नात्यानं सांगतो. त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे माफ करून सोडून देतो अशी भाषा बोलतो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना, मराठ्यांच्या नादी लागू नका, ही कोणती भाषा आहे? अमुक टोळी आहे म्हणजे आमच्या वंजारी भावांचं तिथं नेतृत्व आहे, तर म्हणे तिथे टोळी आहे. त्याचबरोबर रडकुंडी सारखे शब्द वापरतो. मला मनोज जरंगेला म्हणणं आहे, अरे माफ करायला मनोज जरंगे तू काय न्यायालय आहेस का? आणि शिक्षा द्यायला तुझी काय जहागीरदारी आहे का? अबे जहागीरदारी संपली रे, पाटीलकी राहिली नाही, देशमुखी राहिली नाही, आणि देशामध्ये कोणी राजा राहिलेला नाहीये. या देशात पद आलेली आहेत, महामहिम राष्ट्रपती, या देशात पद आलेली आहेत, मान्यवर पंतप्रधान, या देशात पद आलेली आहेत, माननीय मुख्यमंत्री. त्याच्यामुळं तुझी जहागीरदारी नाही. आणि ज्या प्रकारे धमक्यांची भाषा बंदच केली पाहिजे. राजकीय पोळी शेकणाऱ्यांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये. तू ठीक आहे, तुझी जी रॅली बघली ना गाड्याची, इम्पोर्टेड गाड्याची, तर महाराष्ट्रातले सगळे रेतीवाले होते, सगळे 2 नंबरवाले होते, सगळे गडबडखोर होते, कोल्हापूरचे, साताऱ्याचे, आणखीन कुठले कुठले पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्टर होते. हे सगळं पोलखोलीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तू जास्तीचं शहाणपण करू नको. तुला अहो काहो बोललं जाणार नाही. तू ज्या भाषेत बोलशील त्याच भाषेत तुला उलट 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 भीम टोला, भीम टोला, प्रभू श्री रामांचा टोला, भीम टोला, प्रभू श्री रामांचा टोला सुटत नसतंय, सोडत नसतंय. तू काय मिमिक्री करतो बे? तू काय मिमिक्री करतो? या देशात संस्कृती आहे. एखादं पावशेर मारून जर बोलू लागलं ना, तर त्याला काय म्हणतात माहितीये काय? त्याला काय म्हणतात माहितीये काय? अरे ते दारुडे आहे, त्याचं काय ध्यानावर घ्यायचंय? अरे ते दारुडे आहे, काय चपटे आहे, अरे ते चपटे आहे, अरे ते चपटे आहे, त्याचं काय मनावर घ्यायचंय? असं बोललं जातंय. त्यामुळं तू तुझी किंमत अशा प्रकारे तेली समाजाचे असो, वंजारी समाजाचे असो, ओबीसीचे असो, SC ST असो, त्यांना तू अशा प्रकारे तू स्वतः वैचारिक दूधखुळा आहेस, तू वैचारिक दूधखुळा आहेस, तू वैचारिक नालायक आहेस, तू वैचारिक नालायक आहेस. आणि त्या पुढे जाऊन तुला कोणती पातळी याच्यासाठी नाही की तुला कायदा कळत नाही. तू पोलिसांवर हल्ले करून दिलेस. तू जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीस ना, तोपर्यंत तुझे डोळे आणि कांटाळ्या उघडत नाहीत. तू जेलमध्ये ज्या दिवशी पाठवला जाशील ना, तुझा आता घडा भरत आलाय. मी तुला सांगतो मनोज जरंगे, तुझ्या भाषेत तुझा घडा भरत आलाय. तुझे सगळे रिपोर्ट्स, तुझे सगळे रेकॉर्ड्स आम्ही एकत्र आणलेत, आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुला ते समजेल. आणि म्हणून मी हे म्हणेल की महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे की व्यंग करून तुझी राजकीय उंची काय. महाराष्ट्राला चांगलं माहित आहे
की तू हे का बोलतोस, त्याचे कारण स्पष्ट आहे. मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत, मराठा समाजाचे महसूल मंत्री नाहीत. त्यामुळं सत्तेतले काय आमदार असतील किंवा सत्तेतले एखादे मंत्री असतील किंवा सगळे मराठा एकत्रित येऊन सगळ्याच राजकीय पक्षातले, कारण महसूल खाते फार महत्वाचं आहे आणि ते खातच नको एका ओबीसी माणसाकडं. म्हणून जर ही मिरची लागून जर हे सगळं तू करत असशील तर हा तुझा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही, मी डंके की चोट पे सांगतो. आणि म्हणून मनोज जरंग्या, तू जर ह्या पुढे जास्त जर शहाणपण केलंस तर तुला सोडलं जाणार नाही, हे सुद्धा डंके की चोट पे सांगतो. काय प्रश्न? सर, बावनकुळे असं म्हटले की ह्यावेळेला मी जरांगेंना माफ केले त्या विषयावर. एक लक्षात ठेवा, सार्वजनिक अपमान हा समाजाशी संबंधित असतो. समाज म्हणजे केवळ एक तेली समाज नाही, कारण त्याचा परिणाम बालवयातून जी मुलं 13-14चे असतात तिथून ते 100 वयोवृद्धापर्यंत सुद्धा होत असतो. आणि असं जर आपण मोकळीक दिली, सुटका दिली तर चालणार नाही. आणि तो इशारे देऊन माफी तरी कशी मागतो, इशारे देऊन मागतो. ते काय त्याच्या बापाची जहागीरदारी नाही मनोज जरंगेच्या. आणि त्याच्यामुळं आता मनोज जरंगे तुझी सुटका नाही रे मनोज जरंगे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे सगळं करत असताना एक गाणं डेडिकेट केलेलं आहे आणि ते गाणं ज्या प्रकारचं आहे, भाषिक वादावरून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या त्या वादावरून ते गाणं मी तुम्हाला वाजवून दाखवत है, जो वो किस तरह से पीड़न दे रहे हैं रिक्शा वाले भाइयों को, वो गाना सुनिए. अरे भारत के संविधान ने भाषा की दी आजादी, भाषा की दी आजादी. कश्मीर हो या कन्याकुमारी या हो बम्बई, हम सारे हैं भाई भाई. भाषा के नाम मन तोड़े व देशभक्त नहीं है भाई. रिक्शा वाला टैक्सी वाला उसको बोले मंत्री प्रताप, मराठी बोलो. ये कैसा संविधान का रखवाला, ओ मेरे भाई, ओ मेरे भाई. गुण रत्न सवाल पूछे हाईकोर्ट के मुख्य न्यायकर्ता, किसी भी भाषा के होए भाई तो क्यों नहीं रिक्शा वाला बहुभाषी चाले भाई. क्यों रिक्शा वाला अलग है भाई, अलग है भाई. अपनी गिरबान में झांक कर देखो प्रताप मेरे भाई, ओ मेरे भाई. एकनाथ जी करे दिल्ली में नेता भेंट, कौन सी भाषा में होती बातचीत मेरे भाई. मेरे भाई, भारत के संविधान ने भाषा की दी आजादी, वो मेरे भाई, ओ मेरे भाई. तर या गाण्यासोबत मी आजची पत्रकार परिषद माझ्याकडून थांबवतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मग मराठी भाषेचा आदर आणि संवर्धन ही राज्याची सांस्कृतिक प्राथमिकता वाटत नाही. एक लक्षात ठेवा, भारताची अखंडता आणि एकात्मता ही प्रथम स्थानी आहे. आणि मराठी भाषेला कुणीसुद्धा विरोध, मराठी भाषा वाईट आहे असं कुणीच म्हणलेलं नाही. परंतु भाषेच्या नावावर राजकारणाच्या भाकरी भाजणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. देशात यापुढं कुठंच खपवलं जाणार नाही. त्या पुढची मागणी आज आम्ही केली आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून माननीय केंद्र सरकारने घोषित करावी. तशा प्रकारच्या इतर राज्यांकडून सुद्धा हे घ्यावेत, ठराव घ्यावेत आणि मेजॉरिटी एकत्र करून, लोकांच्या भावना एकत्र करून, जेनझीच्या भावना एकत्र करून. कारण आजचा जेनझी हा 100% डंके की चोट पे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी ह्याच मताचा आहे. मोटर वाहन कायद्यानुसार स्थानिक भाषा असणे बंधनकारक आहे असं बोललं जातं. काय बोलतात? भारतीय संविधान वर आहे की मोटर व्हेकल महाराष्ट्राचा एखादा शासन निर्णय. लक्षात ठेवा, मुद्दा असा आहे की स्थानिक भाषा ही समजण्याचं तंत्र आहे आणि ते समजण्याचं तंत्र हेतू पुरस्कार कोणी जाणून बुजून म्हणजे त्रास द्यावा या उद्देशानं नाही. प्रताप सरनाईकांचे स्वतःचे हॉटेल आहेत, त्या हॉटेलमधले वेटर भावांना ते मराठीत वेटर भावांना त्यांच्याकडे येणाऱ्या फॉरेन डेलिगेट्सला बोलायला सांगतात का, की ट्रान्सलेटर घेऊन एकनाथ शिंदे साहेब जातात. हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सातत्याने विचारले जातात. राहू दे नको. थँक्यू.